जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्टेशन रोड शाखा व मुख्य कार्यालय इमारतीचे नूतनीकरण व लॉबीचे उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते व जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले। त्यावेळी ते बोलत होते। याप्रसंगी आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिकाताई राजळे, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार नरेंद्र घुले, अक्षय कर्डिले, बँकेचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष माधवराव कानोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब लक्ष्मण वर्षे, जनसंपर्क अधिकारी भारत सोले पाटील, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मंगेश सुरवसे व बँकेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी तसेच ग्राहक व नागरिक उपस्थित होते। नगर सहकार चळवळ हा व आर्थिक विकासाचा भक्कम पाया आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट, लघु उद्योजक व सर्वसामान्य कुटुंबांसाठी आर्थिक आधारस्तंभ आहे। या इमारतीच्या नूतनीकरणातून केवळ भौतिक सुविधा सुधारल्या नसून बँकेच्या कामकाजात गुणवत्ता, पारदर्शकता आणि वेग वाढविण्याचा संकल्प साकार झाला असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले। स्वर्गवासी शिवाजीराव कर्डिले यांनी पाहिलेले बँकेच्या उत्कर्षाचे स्वप्न आज साकार होत असून त्यांची उणीव सदैव जाणवत राहील, अशी भावनाही जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या नूतनीकरणामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना अधिक जलद, पारदर्शक आणि आधुनिक सेवा मिळणार असून सहकार चळवळीला नवे बळ मिळणार, बँकेचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील यांनी व्यक्त केली। सहकारी चळवळीला दिशा देण्याचं काम केलेलं आहे। सुरुवातीला विखे पाटील साहेब, विठ्ठलरावजी विखे पाटील साहेब असतील, पंजाबरावजी देशमुख साहेब असतील, धनाजीरावजी गाडगे साहेब असतील, त्या सगळ्या मान्यवरांनी त्या काळामध्ये ब्रिटिशाच्या एक स्वप्न बघितलं होतं आणि ते स्वप्न आज या ठिकाणी पूर्णत्वाकडे चाललेलं दिसतंय। आताच घुले साहेबांनी, चेअरमन साहेबांनी सांगितले की बँकेच्या 287 बँक या ठिकाणी शाखा आहेत, 11,000च्या वर या ठिकाणी डिपॉझिट्स आहेत, वाटपाचं प्रमाण देखील चांगल्या प्रकारचं आहे, शेतकऱ्याला पीक कर्ज दिलं जातं, अल्पभूधारकाला दिलं जातंय, साखर कारखानदारीच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रकारचं या ठिकाणून कारखान्याला आर्थिक मदत करून स्वावलंब करण्याचं काम केलं। या जिल्ह्याची कामगिरी बघितली, आपल्या इतिहासामध्ये नोंद झालेली आहे। 1950 आणि 51 मध्ये पहिला कारखाना विठ्ठलराव विखे पाटील साहेबांनी उभा केला। ऊसापासून डायरेक्ट साखर होते ही किमया त्यावेळेस विठ्ठलराव विखे पाटील साहेबांनी या देशाला एक आश्चर्य करून दाखवलं। अशा महान विभूतीचा जिल्हा म्हणून याच्याकडे आपण बघतोय। या मंडळींनी एवढेच करून थांबलं नाही तर शिक्षण क्षेत्रामध्ये देखील खूप मोठी भरारी घेतली। त्यांच्या नावानं आपण सभागृह केलंय। आमचे मित्र कर्डिले साहेब, हे त्यांचं स्वप्न होतं, इलिव्हेशन करणं, बँकेला चांगल्या प्रकारची परिस्थिती निर्माण करणं आणि सतत ते माझ्याकडे यायचे। आज बघितलं आपण, असं वाटतंय की हे अहिल्यानगर मध्ये बँक नाही, हे कुठलं तरी कॉर्पोरेट ऑफिस वाटतंय। खरं तर धन्यवाद मी त्यांनाही देतो जे आमचे आर्किटेक्चर आहे तिथे आले, त्यांनी देखील खूप चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी केले आणि नगरच्या जनतेला शोभेल अशा प्रकारचं डिझाईन करून या अहिल्यानगर बँकेच्या आणि जिल्ह्यामध्ये एक वैभवामध्ये भर टाकण्याचं काम आर्किटेक्टरने आमच्या कर्डिले साहेबांनी केलं, त्याच्याबद्दल त्यांचं धन्यवाद देतो। तुमची प्रचार आपण त्या सभागृहाचं नामकरण केलं, त्याचं उद्घाटन आणि बँकेच्या मुख्य वास्तूच्या नूतनीकरणाचा शुभारंभ आज ज्यांच्या हस्ते संपन्न झाला ते राज्याचे कर्तव्यदक्ष, अतिशय तडजोडीनं ज्यांचं काम आज सहकार खात्यामध्ये सुरू आहे। गेली अनेक वर्ष ते आम्ही सहकारी आहोत, मित्र आहोत असे राज्याचे सहकार मंत्री सन्मान्य बाबासाहेब पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित झाले। मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो।
अशा बँकेचा चेहरा मोहरा बदलण्याचं मोठं काम चंद्रशेखर पाटील करतायत. आज चावराणा शाखेचं नूतनीकरण झालं, पण सगळे कार्यक्रम होत असताना आज खरं आठवण होते ती शिवाजीरावची. तर शिवाजीरावांच्या मध्ये ही जिद्द होती की बँकेचा हा कायापालट झाला पाहिजे. बँकेच्या संगणकीकरणाच्या बाबतीमध्ये त्यांनी घेतलेला पुढाकार, बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या करता काय आपल्याला अधिकची मदत करता येईल त्यासाठी घेतलेला पुढाकार, त्यांच्या अचानक जाण्यानं जिल्ह्याचं नुकसान झालं, बँकेचं नुकसान झालं, व्यक्तिगत माझंही नुकसान झालं. एक उमदा आणि या जिल्ह्याच्या विकासाकरता अविरतपणे प्रयत्न करणारा एक द्रष्टा नेता, लोकनेता म्हणून शिवाजीरावांचा उल्लेख करता येईल. आज त्यांची उणीव या निमित्त निश्चितपणे जाणवते. मी खरं म्हणजे त्यांच्या स्मृतीला वंदन करताना त्यांनाही भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. तर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याबद्दल बँकेचा इतिहास फार मोठा आहे. बँकेची सुरुवात मला वाटतं स्वर्गीय मोतीभाऊ फिरोदिया हे बँकेचे पहिले चेअरमन. नंतर जो कालखंड लोकांनी पाहिला, मग पद्मश्री डॉक्टर विश्वनाथ विखे पाटील होते, स्वर्गीय मारुतराव घुले पाटील यांनी काय त्याच्यामध्ये योगदान दिलं, स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांनी या बँकेच्या वाढीमध्ये आपलं मोठं योगदान दिलं. अनेक लोकांनी बँकेच्या कर्षामध्ये आपला सहभाग नोंदवला आणि म्हणूनच राजकारणाविरहित बाबासाहेब पाटील आमची बँक प्रगती करत राहील. अनेक पक्षाचे लोक बँकेत आहेत, पण ज्यावेळी बँकेचा प्रश्न येतो, बँकेमध्ये धोरण ठरवण्याचा प्रश्न येतो, त्यावेळी राजकारणाचे थोडे बाहेर ठेवून जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी, जिल्ह्यातल्या सहकारी कारखानदारीसाठी एकत्र बसून निर्णय करण्याची जी क्षमता आहे, ही परंपरा जिल्हा बँकेमध्ये निर्माण झालेली आहे. हे मुद्दाम आपल्याला सांगितलं पाहिजे की अशा क्वचित राज्यातल्या बँका, आपण सहकार मंत्री आहेत, आपल्याला माहिती आहे की बहुतेक बँका शिक्षण निलवून खाली गेलेल्या आहेत. 4-5 बँका टिकून आहेत. आपली तिथं आमची बँक आहे, लातूरची बँक आहे, मराठवाड्यामध्ये एकच बँक आहे, सातारा मध्यवर्ती बँक आहे, पुणे आहे, कोल्हापूर आता सुधारली, सोलापूरची अवस्था आणखी तशीच आहे. फुटबॉल बँका फक्त टिकलेल्या आहे. आणि फक्त राजकारणामुळं आणि कारभारातला बेशिस्तपणा आणि तात्पुरत्या स्वरूपाच्या मिळणारी सत्ता ही स्वतः करता गाजवायची, त्या भूमिकेतून राज्यातल्या या शेतकऱ्यांच्या कामगिरी ठरणाऱ्या जिल्ह्यामध्ये ते बँका यांची पूर्ण वाटात झाली. या पार्श्वभूमीवर आपल्या जिल्ह्यामध्ये बँक काम करते. मला बँकेच्या अनेक लोकांनी अध्यक्षपद घुसवलं, संचालकपद घुसवलं. आजही चंद्रशेखर पाटील, माधवराव आणि त्यांच्या संचालक मंडळीच्या पद्धतीने काम करतं. मला आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करायचं. अहिल्यानगर सहकारी बँकेच्या इमारतीचं नूतनीकरण नुकतंच राज्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेब पाटील, तसेच पालकमंत्री जिल्ह्याचे व जलसंपदा मंत्री महाराष्ट्राचे आदरणीय विखे पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम आज पार पडलेला आहे. खरोखरच जिल्ह्यावर प्रेम करणारी ही सगळी मंडळी आहे आणि जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची ही कामधेनू आहे. त्याच्यामुळं आज जर स्पर्धेत टिकायचं असेल तर याप्रमाणे कामकाज करणं हे फार गरजेचं आहे. आणि त्याप्रमाणे बँकेचं कामकाज, बँकेचं संचालक मंडळ, बँकेचे चेअरमन आदरणीय चंद्रशेखर घुले पाटील साहेब, बँकेचे व्हाईस चेअरमन आदरणीय कानवडे साहेब, तसेच सर्व संचालक चांगल्या पद्धतीनं सगळे निर्णय घेतात, पॉलिसी ठरवल्या जातात. आणि खरोखरच त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या युगात ही बँक निश्चितच चांगल्या प्रकारे काम करेल अशी अपेक्षा आहे. आणि या नूतनीकरणामुळं सर्व आमचा कर्मचारी स्टाफ
सर्व अधिकारी जे आहेत ते सर्व चांगल्या पद्धतीनं काम करण्यास उत्सुक आहेत आणि निश्चितच या बँकेची भरभराटी आम्ही सर्व तरी सर्व करू, अधिकारी सेवक वगैरे सर्व करू अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या बँकेची आम्ही निश्चित भरभराटी करू असं सांगतो. जय हिंद.